नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कम्प्युटर फील्डमध्ये हार्डवेअर काय असते आणि सॉफ्टवेअर काय असते, या दोघांचे गुणधर्म काय असतात, त्यांचं काम काय आहे, कम्प्युटरमध्ये या दोन्हीचं महत्त्व काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की हार्डवेअर काय असतात आणि सॉफ्टवेअर काय असतात. जर आपण सर्वात आधी हार्डवेअरचा विचार करायला गेला, फर्स्ट आपण घेऊया हार्डवेअर. ठीक आहे, हार्डवेअर. ओके, आता बघा हार्डवेअर काय असतात. ओके, आता हार्डवेअर काय असतात, तर ज्या गोष्टीला आपण टच करू शकतो, वेअर. ठीक आहे, वेअर म्हणजे काय, एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता वेअर म्हणजे सामान, ज्या सामानाला आपण टच करू शकतो, ज्याच्यामध्ये फिजिकली अटॅच आपण होऊ शकतो. ठीक आहे, कसं फिजिकली अटॅच आपण ज्याला होऊ शकतो, फिजिकली अटॅच होऊ शकतो, त्याला टच करू शकतो. ठीक आहे, टच फिजिकली अटॅच होऊ शकतो आणि टच करू शकतो, त्या वेअरला म्हणजे त्या सामानाला काय म्हणतात, हार्डवेअर म्हणतात. हार्डवेअर म्हणजे ते हार्ड असतात. जसं एक्झाम्पल आपण घेऊया, एक्झाम्पल जसं राहिलं आपला कीबोर्ड असेल. ठीक आहे, कीबोर्ड असेल, त्याच्यानंतर माऊस झाला, कम्प्युटरची स्क्रीन म्हणजे आपण मॉनिटर ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, मॉनिटर झाला, सीपीयू झाला, या सगळ्या गोष्टींना आपण काय करू शकतो, टच करू शकतो. काय करू शकतो, टच करू शकतो, हातामध्ये पकडू शकतो. ठीक आहे, ज्या गोष्टीला आपण डायरेक्टली टच करू शकतो, म्हणजे आपल्या बोटाद्वारे हाताद्वारे आपण डायरेक्टली टच करतो. सिंपल वाक्य मित्रांनो, ज्या गोष्टीला आपण टच करू शकतो, ठीक आहे, फिजिकली ज्या गोष्टीला आपण अटॅच होऊ शकतो, ते म्हणजेच काय, हार्डवेअर. एक्झाम्पल आपण घेऊया कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सीपीयू झाला, किंवा अदर काही गेमिंग माऊस असेल, तुमचा गेमिंग कीबोर्ड वगैरे असेल, त्याला आपण डायरेक्टली टच करू शकतो, म्हणजेच काय, ते हार्डवेअर आहे. जसं आता बघा ही पेन आहे, या पेनला मी डायरेक्टली टच करू शकतो, तर हे काय आहे, हार्डवेअर आहे. ओके, जसा हा व्हाईट बोर्ड आहे, व्हाईट बोर्डला मी टच करत आहोत, तर हा काय आहे, हार्डवेअर आहे. ओके, हार्डवेअर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, ज्याला टच सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे ज्याला आपण टच करू शकतो आणि फिजिकली अटॅच होऊ शकतो. एक्झाम्पल कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सीपीयू, ईटीसी. ठीक आहे, तर हे झाले आपले हार्डवेअर. आणि दुसरा आहे सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर काय असते, सिंपल आहे, याच्या विरोधात. ठीक आहे, याच्या जो आपला हार्डवेअर आहे त्याच्या अपोजिट पाहूया सॉफ्टवेअर काय असते. तर बघा, ज्याला आपण फिजिकली टच करू शकत नाही, काय करू शकत नाही, फिजिकली अटॅच होऊ शकत नाही किंवा टच करू शकत नाही, अशा गोष्टीला काय म्हणतात, सॉफ्टवेअर म्हणतात. आता सॉफ्टवेअरचा परत जर आपण डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला, सॉफ्टवेअर काय आहे, तर बघा सिंपल व्याख्या आहे, अ सेट ऑफ प्रोग्राम्स. आता सेट ऑफ प्रोग्राम्स म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे, आपला कम्प्युटर जो आहे, कम्प्युटर असेल, मोबाईल असेल, टॅबलेट असेल, लॅपटॉप असेल, किंवा इतर कोणताही आपला कम्प्युटर रिलेटेड एखादे डिव्हाइस असेल, ते सगळे डिव्हाइस जे आहे ते कशावरती चालते, प्रोग्राम्स वरती चालते. कशावरती, प्रोग्राम्स वरती चालते. ठीक आहे, प्रोग्राम्स असतात. आता प्रोग्राम म्हणजे काय, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे, काही इन्स्ट्रक्शनचा सेट म्हणजेच प्रोग्राम्स, आणि काही प्रोग्रामचा सेट म्हणजेच काय, सॉफ्टवेअर. अ सेट ऑफ प्रोग्राम्स. दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर प्रोग्राम्स एकामध्ये सेट झालेले असतील, तर ते म्हणजे असतात सॉफ्टवेअर. ठीक आहे, काय असतात, सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअरची खासियत म्हणजे काय, सॉफ्टवेअरला आपण टच करू शकत नाही. ठीक आहे, टच करू शकत नाही. ठीक आहे, टच करू शकत नाही, त्याला आपण फिजिकली अटॅच होऊ शकत नाही. काय होऊ शकत नाही, सगळ्यात पहिला पॉईंट हा. दुसरा पॉईंट काय, फिजिकली अटॅच होऊ शकत नाही. फिजिकली अटॅच होऊ शकत नाही. ओके, ज्याला आपण फिजिकली अटॅच होऊ शकत नाही आणि ज्याला आपण टच सुद्धा करू शकत नाही. जसं एक्झाम्पल घेऊया. आता महत्वाचं पार्ट म्हणजे काय, सॉफ्टवेअरचे दोन भाग पडतात, एक असते सिस्टीम सॉफ्टवेअर आणि एक असते अप्लिकेशन सॉफ्टवेअर. ठीक आहे, ते आपण डिटेलमध्ये शिकून घेऊया 2 मिनिटांमध्ये, बट आपण आधी बघून घेऊया की सॉफ्टवेअर नेमका काय. ठीक आहे, एक्झाम्पल जर आपण या सॉफ्टवेअरचे पकडायला गेले, तर जसं मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, तुम्ही वर्डमध्ये टायपिंग करता, लॅपटॉपवरती असेल, कम्प्युटरवरती असेल किंवा कुठे असेल, तुम्ही टायपिंग करता वर्डमध्ये. वर्ड झाला आपला. ठीक आहे, वर्ड म्हणजेच काय, आपण एमएस ऑफिस लिहून घेऊया डायरेक्टली, एमएस ऑफिस. ठीक आहे, एमएस ऑफिस झाला. फोटोशॉप. ठीक आहे, फोटोशॉप असेल, किंवा मग तुमचा कोरल ड्रॉ असेल, कोरल ड्रॉ, किंवा इतर कोणतेही सॉफ्टवेअर असतील. ठीक आहे, ज्याला तुम्ही टच करू शकत नाही. जसं आता बघा, मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड मध्ये तुम्ही टायपिंग करतात, त्याला तुम्ही टच नाही करू शकत. टच कराल तर ते कशावरती येणार, स्क्रीन जी आहे ती तुमची कम्प्युटरची स्क्रीन आहे, त्या स्क्रीनला तुम्ही टच करताय. परंतु तुम्ही डायरेक्टली मायक्रोसॉफ्ट ऑफिसला टच करू शकता का, नाही करू शकत. वर्डला टच करू शकत नाही, पॉवर पॉईंटला, एक्सेलला तुम्ही टच करू शकत नाही. तिथं टच करताना तुमचा टच कुठं जातो, बोट कुठं जातो, त्या स्क्रीनवरती जातो. जसं जर आता बघा, युट्यूब तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरती असेल किंवा लॅपटॉप किंवा मोबाईलवरती तुम्ही युट्यूब चालवतात, माझा व्हिडिओ पाहतात, परंतु तुम्ही जर मला टच करू शकता का, जसं आता बघा ही पेन आहे, तुम्ही या पेनला टच करू शकत नाही. तुम्ही जर टच कराल तर ते टच कुठे जाणार, तुमच्या स्क्रीनवरती जाणार. मग ते लॅपटॉपची असेल, मोबाईलची असेल किंवा कम्प्युटरची असेल, ते तुम्ही टच कुठे करतात, त्या स्क्रीनवरती करतात. स्क्रीन काय आहे, स्क्रीन म्हणजेच मॉनिटर पकडूया आपण. ठीक आहे, तर मॉनिटर काय आहे, हार्डवेअर आहे. तुम्ही मला टच करू शकत नाही, कारण मी कशामध्ये, सॉफ्टवेअर मध्ये
मध्ये जो तुमचा युट्यूब सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरच्या आतमध्ये माझं तुम्ही व्हिडिओ चालवतात, ठीक आहे, तर हा युट्यूब काय हा सॉफ्टवेअर आहे. ओके, तर हे काय आहे सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअरची खासियत मी तुम्हाला सांगितलेली आहे, ज्याला आपण टच करू शकत नाही, फिजिकली अटॅच होऊ शकत नाही, ते काय आहे सॉफ्टवेअर आहेत. एक्झाम्पल मध्ये एमएस ऑफिस झाला, फोटोशॉप, कोरल ड्रॉ, ईटीसी इत्यादी प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत. आता सॉफ्टवेअरचे दोन मुख्य प्रकार पडतात, कोणता, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि अप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता बघा सिस्टीम सॉफ्टवेअर काय आहे, जे सॉफ्टवेअर, ठीक आहे, जे सॉफ्टवेअर हार्डवेअरच्या मदतीने यूज केले जातात, ठीक आहे, हार्डवेअरला चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर यूज केले जातात त्यांना सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतात. ठीक आहे, एक्झाम्पल आपण बघूया, जसं आता तुमचं मोबाईल आहे, ठीक आहे, मोबाईल आहे तुमचा, मोबाईल मध्ये काय आहे सिस्टीम सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेली आहे, कोणती, अँड्रॉइड. आपण काय म्हणतो अँड्रॉइड मोबाईल माझ्याकडे आहे किंवा ऍपल मोबाईल माझ्याकडे आहे, तर काय आहे अँड्रॉइड, ऍपल, मॅक, त्याच्यानंतर जसं कम्प्युटरचा जर आपण विचार करायला गेला तर विंडोज, हे सगळे आहेत सिस्टीम सॉफ्टवेअर. काय आहेत सिस्टीम सॉफ्टवेअर. ओके, सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. ओके, सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. आता सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजेच काय, जे सॉफ्टवेअर हार्डवेअरला चालवतात. जसं बघा आता तुमच्याकडे कम्प्युटर आहे, कम्प्युटर म्हणजेच काय, तुम्ही सीपीयू घेतले, मॉनिटर घेतले, कीबोर्ड माऊस त्याला अटॅच केले, तुमच्याकडे कम्प्युटर सेट तयार झालेला आहे. परंतु त्याला सुरू केल्यानंतर काय येते, सर्वात आधी विंडोज येते. ठीक आहे, जर तुमचा झेब्रॉनिक्स असेल, झेब्रॉनिक्स कंपनीचा कम्प्युटर असेल तर झेब्रॉनिक्स लिहून येणार. मग तुमचा समजा एखादी एचपीचा लॅपटॉप असेल तर एचपी लिहून येणार. जर तुमचा रेडमीचा मोबाईल असेल तर रेडमी लिहून येतो, ज्यावेळेस आपण म्हणजे स्विच ऑफ करून जेव्हा ऑन करतो त्यावेळेस रेडमी लिहून येतो, किंवा ऍपलचा असेल तर ऍपल लिहून येतो. तर हे सगळं काय आहे, हे आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. ठीक आहे, आता मोबाईलमध्ये जर आपण विचार करायला गेला तर दोन मुख्य सिस्टीम सॉफ्टवेअर आतापर्यंत आपण चालवत आहोत. तो म्हणजे सगळ्यात जास्त चालवणारा आपला आहे अँड्रॉइड, आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या नंबरवरती येतो आपला मॅक, सॉरी काय ऍपल. ठीक आहे, मॅक सुद्धा ऍपलचाच प्रकार आहे. बघा तर बघा सिस्टीम सॉफ्टवेअर कोणते कोणते आहेत, विंडोज हा आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर मॅक ओएस तुम्ही म्हणू शकता, मॅक ओएस. त्याच्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये जर आपण विचार करायला गेला तर अँड्रॉइड. ठीक आहे, अँड्रॉइड आणि ऍपल. ठीक आहे, हे सगळे काय आहे, हे आहेत सिस्टीम सॉफ्टवेअर. कम्प्युटर सुरू केल्यानंतर तुमचं विंडोज सुरू होतो. ठीक आहे, मग तुमचा विंडोज 7 असेल, विंडोज विस्टा असेल, विंडोज 8 असेल, विंडोज 10, विंडोज 11 किंवा इतर कोणताही विंडोज असेल. ठीक आहे, विंडोज सुरू होतो. विंडोज काय आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. तुमचा जो कीबोर्ड, माऊस, मॉनिटर सगळं आहे ते कनेक्ट होत आहे. परंतु ते सुरू केल्यानंतर काय सुरू होते, सुरू केल्यानंतर सर्वात पहिले सुरू होते विंडोज सुरू होते. विंडोज, तुम्ही विंडोजचा मग पासवर्ड टाकता आणि तुमचा विंडोज सुरू होतो, डेस्कटॉप सुरू होतो. तर ते काय आहे, ते आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीमला चालवण्यासाठी तो सॉफ्टवेअर यूज केला जातोय. जर तुम्ही ऍपलचा लॅपटॉप घेतले तर ऍपलचं वेगळी सिस्टीम येते. तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला कम्प्युटर लॅपटॉपचं जर नसेल माहिती, तुम्हाला नॉर्मली मोबाईलचा आपण एक्झाम्पल घेऊया. जर आपला नॉर्मली रेडमी, रिअलमीचा वगैरे मोबाईल असेल तर ते अँड्रॉइड सिस्टीम असते. त्याच्यामध्ये कोणती असते, अँड्रॉइड सिस्टीम सॉफ्टवेअर असते. आणि जर तुम्ही ऍपलचा मोबाईल घेतला तर ऍपलचा मोबाईल तुम्हाला अडचण जाऊ शकतो, म्हणजे तो यूज नाही करता येणार तुम्हाला. कारण काय, तर त्याचे सगळे सिस्टीम जे आहे ते अलग बनवलेली आहे. सगळं सिस्टीम इकडे तिकडे बॅक वगैरे घेणे त्याचं काय आहे सेपरेट, म्हणजे त्याची सगळी सेटिंग वेगळी आहे. तर ते सेटिंग कशाची आहे, तर सेटिंग आहे ते सिस्टीम सॉफ्टवेअरची. सिस्टीम सॉफ्टवेअरला त्या प्रकारे त्यांनी तसं डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे, तर ते काय आहेत सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. एक्झाम्पल आपण घेतलेलं एक्झाम्पल कोणते कोणते आहे, विंडोज जे आपण नॉर्मली कम्प्युटरमध्ये वापरतोय, कम्प्युटर लॅपटॉप मध्ये मॅक ओएस. ठीक आहे, तुम्ही मॅक सिस्टीम म्हणजे मॅकबुक वगैरे म्हणतात तर त्याच्यामध्ये मॅक ओएस असते. त्याच्यानंतर अँड्रॉइड जे आपल्या मोबाईलमध्ये कॉमन आहे, आणि ऍपल जे पण आता मोबाईलमध्ये कॉमन होत चाललेली आहे. तर हे झाले सगळे सिस्टीम सॉफ्टवेअर. आता हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत. मग अप्लिकेशन सॉफ्टवेअर कोणते आहेत, अप्लिकेशन सॉफ्टवेअर काय आहे, तर बघा सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये जे आपण सॉफ्टवेअर इतर चालवतोय, जसं आता माझ्याकडे मी लॅपटॉप सुरू केलं, विंडोज त्याच्यामध्ये आहे, विंडोज 10 आहे, लॅपटॉप सुरू केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये मी काय सुरू करतोय, एमएस ऑफिस सुरू करतोय. ठीक आहे, म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअरच्या आतमध्ये जे आपण सॉफ्टवेअर चालवतोय ते सगळे अप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. काय अप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. जसं मी माझा लॅपटॉप सुरू केला, त्याच्यामध्ये विंडोज सिस्टीम आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. लॅपटॉप सुरू केला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वर्ड मी सुरू केला, मला काहीतरी टाईप करायचं आहे. तर वर्ड जो आहे म्हणजे एमएस ऑफिस, वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल, एमएस ऑफिस जो आपला सेट असतो तो काय आहे अप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. जसं मी आता लॅपटॉप सुरू केला आणि फोटोशॉप जर मी त्याच्यामध्ये सुरू केला, लॅपटॉप सुरू केला, पासवर्ड टाकला, तुमचा डेस्कटॉप ऑन झाला, डेस्कटॉप वरती फोटोशॉप हा मी प्रोग्राम इन्स्टॉल केला आहे माझ्या कम्प्युटर लॅपटॉप मध्ये, आणि तो मी फोटोशॉप ओपन करतोय, तर तो काय आहे, तो आहे अप्लिकेशन सॉफ्टवेअर. त्याला आपण सोप्या भाषेमध्ये ऍप्स म्हणतो, ऍप म्हणतो. ठीक आहे, ऍप जास्त असेल तर आपण त्याला एस वापरतो, ऍप्स म्हणतो. तर हे काय, जेवढे पण आपण ऍपचा विचार करतो हे आहेत अप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप म्हणजेच अप्लिकेशन सॉफ्टवेअर. जसं बघा मोबाईलमध्ये तुम्ही युट्यूब सुरू करतात तर आपण काय म्हणतो, युट्यूब हा काय ऍप आहे, अप्लिकेशन आहे, अप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे तो एक प्रकारे. म्हणजेच काय, सिस्टीम सॉफ्टवेअरच्या आतमध्ये जेवढे काय आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो आणि सॉफ्टवेअर चालवतोय ते सगळे अप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. ओके डन मित्रांनो. सॉफ्टवेअरचे दोन प्रकार पडतात, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि अप्लिकेशन सॉफ्टवेअर.
सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजेच काय, जे सॉफ्टवेअर हार्डवेअरला चालवण्यासाठी मदत करतात. जसं आता बघा माऊस आहे तुमचा, माऊस चालवत आहात पण ते माऊसचा पॉइंटर कुठे दिसतो, तुमच्या विंडोज मध्ये दिसतो. जसं आता हा कम्प्युटर आहे, ठीक आहे, याच्यामध्ये तुमचा इथं डेस्कटॉप आहे, डेस्कटॉप वरती काही इथं आयकॉन्स आहेत, ठीक आहे, आणि हा तुम्ही इथं माऊस असं चालवत आहात, ठीक आहे, हा माऊस असा आहे, ठीक आहे. आता हा माऊस चालत आहे पण कुठे चालताना दिसत आहे, तुमच्या कुठे चालत आहे, हा सॉफ्टवेअर विंडोज सॉफ्टवेअर मध्ये चालत आहे. म्हणजेच काय, हार्डवेअर आहे, माऊस हा हार्डवेअर आहे, ठीक आहे. माऊसचा आपण एक्झाम्पल घेतलं, हा काय हार्डवेअर पार्ट आहे, ठीक आहे. हा माऊस चालवत आहे पण कशासाठी चालवत आहे, आपण सॉफ्टवेअर मध्ये चालवत आहोत. म्हणजेच हार्डवेअर आपण चालवतो कशामध्ये, सॉफ्टवेअरच्या मदतीने चालवतोय. तर ज्या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण हार्डवेअर चालवतो त्यालाच म्हणतात सिस्टीम सॉफ्टवेअर. आणि आता सिस्टीम सॉफ्टवेअर झालं, आपला कीबोर्ड माऊस सगळं आपण विंडोज मध्ये चालवत आहोत, सिस्टीम सॉफ्टवेअरच्या मदतीने चालवत आहोत. परंतु त्याच्यामध्ये इतर काही फंक्शन्स आपल्याला युज करायचे, जसं मला फोटोशॉप करायचं आहे, फोटो एडिटिंग करण्यासाठी. म्हणजेच काय, सिस्टीम सॉफ्टवेअरच्या आतमध्ये मला जर काही सॉफ्टवेअर म्हणजे युज करायचे असतील तर ते सगळे सॉफ्टवेअर आपले अप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात. मग एमएस ऑफिस असेल, वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल मध्ये शीट बनवण्यासाठी असेल, किंवा फोटोशॉप मध्ये एखादी फोटो एडिट करायसाठी असेल, कोरल ड्रॉ मध्ये एखादी बॅनर बनवायचा असेल, किंवा इतर कोणते जसं प्रीमियम प्रो वगैरे ऍप आहे. त्याच्यानंतर मोबाईलचा जर आपण विचार करायला गेला तर युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, हे सगळे काय आहेत, हे सगळे आहेत अप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. हे सॉफ्टवेअर आहेत मित्रांनो, अ सेट ऑफ प्रोग्राम. काय आहे, अ सेट ऑफ प्रोग्राम. त्याच्यामध्ये काही प्रोग्राम्स लिहिलेले असतात, सॉफ्टवेअर मध्ये काय असतात, प्रोग्राम लिहिलेले असतात. त्या प्रोग्राम नुसार तो सॉफ्टवेअर चालवतो. इंस्टाग्राम सुरू केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला कॉर्नरला तुमचं प्रोफाईल दिसणार, ठीक आहे. तर ते काय, त्याच्यामध्ये प्रोग्राम तसं टाईप करून ठेवलेलं आहे. तुम्ही व्हॉट्सअप सुरू केल्यानंतर वरती तुम्हाला सर्चचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप लिहून दिसेल. तर ते सर्व काय आहे, ते प्रोग्रामिंग केलेली आहे. अ सेट ऑफ प्रोग्राम्स. प्रोग्राम्सचा सेट म्हणजेच काय, सॉफ्टवेअर, ठीक आहे. प्रोग्रामचा सेट म्हणजे सॉफ्टवेअर असतात. ओके. आणि बघा हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, हे दोन्ही एकमेकांना संबंधित आहेत. जर तुमच्याकडे फक्त सॉफ्टवेअर असेल परंतु हार्डवेअर नसेल तर सॉफ्टवेअर काही कामाचं नाही. जर तुमच्याकडे हार्डवेअर असेल परंतु त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरच नाही, त्याच्यामध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर किंवा अप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही, तर तो हार्डवेअर काहीच कामाचं नाही, ठीक आहे. दोन्ही गोष्टी काय आहेत, एकमेकांना संबंधित आहेत. आणि या दोन गोष्टी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण कम्प्युटर युज करू शकत नाही. तर मित्रांनो बघा, हार्डवेअर म्हणजेच काय, फिजिकल अटॅच होऊ शकतो, ज्याला टच करू शकतो अशा पार्ट्सला आपण हार्डवेअर म्हणतात. जसं कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सीपीयू, मोबाईल, हे सगळं काय झालं, आपला हार्डवेअर पार्ट झालं. याच्या आता सीपीयूच्या आतमध्ये सुद्धा, ठीक आहे, जसं आपला सीपीयू बॉक्स असतो, कॅबिनेट असतो, त्याच्यामध्ये मदरबोर्ड, रॅम वगैरे झालं, रोम वगैरे झालं, ते सगळं काय आहे, आपला हार्डवेअर आहे, कारण त्याला आपण डायरेक्टली टच करू शकतोय. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर आपण बघितलं, सॉफ्टवेअर म्हणजे अ सेट ऑफ प्रोग्राम. प्रोग्रामचा सेट असतो त्यालाच आपण सॉफ्टवेअर म्हणतो. प्रोग्राम्स कशापासून बनतात, तर इन्स्ट्रक्शन्स जे असतात, अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे प्रोग्राम, अ सेट ऑफ प्रोग्राम्स म्हणजेच आपला सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरची खासियत काय, त्याला आपण टच करू शकत नाही, फिजिकली अटॅच होऊ शकत नाही. सॉफ्टवेअरचे दोन पार्ट पडतात, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि अप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजेच काय, तर हार्डवेअरला चालवण्यासाठी ज्या सॉफ्टवेअरचा युज केला जातो त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर असे म्हणतात. सिस्टीम सॉफ्टवेअरचा बेसिकली फंडा सांगतोय, सिस्टीम सॉफ्टवेअर एका युजरला इंटरफेस पुरवतो. काय पुरवतोय, इंटरफेस पुरवतोय. जसं तुम्ही मोबाईल सुरू करता, तर मोबाईल सुरू केल्यानंतर तिथे व्हॉट्सअपचा ऑप्शन देतोय, अप्लिकेशन सॉफ्टवेअर चालवण्यासाठी ऑप्शन देतोय. कोण देतोय, तुम्हाला सिस्टीम सॉफ्टवेअर देतोय. तुमच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड सिस्टीम सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेली आहे, तर अँड्रॉइड सिस्टीम सॉफ्टवेअर आपल्याला काय देतोय, इंटरफेस देतोय. तुम्हाला इकडे तिकडे सरकवायला, जसं आपण बॅक करतोय किंवा त्याच्यावरती क्लिक करतोय, टच करतोय, तर ते कोण पुरवत आहे, आपल्याला सिस्टीम सॉफ्टवेअर पुरवत आहे. एकंदरीत सिस्टीम सॉफ्टवेअरचं काम काय असते, अप्लिकेशन सॉफ्टवेअर चालवण्यासाठी आणि हार्डवेअरच्या पार्टला चालवण्यासाठी एखादे इंटरफेस पुरवणे, युजरला इंटरफेस देण्याचं काम कोण करताय, सिस्टीम सॉफ्टवेअर करतोय. अप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, वेगवेगळ्या युजेससाठी आपण ते सॉफ्टवेअर वापरतोय. मग ते वेगवेगळे सॉफ्टवेअर, असंख्य सॉफ्टवेअर आहेत. जसं एमएस ऑफिस झाला, फोटोशॉप झाला, कोरल ड्रॉ झाला, इनशॉट, मोबाईलमध्ये मी व्हिडिओ एडिट करण्यासाठी इनशॉटचा वापर करतोय तर इनशॉट झाला. त्याच्यानंतर प्रीमियम प्रो, जे एकदम नेक्स्ट लेवलवरची व्हिडिओ एडिटिंग करतात ते प्रीमियम प्रो वरती करतात. असे असंख्य सॉफ्टवेअर्स आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, हे सगळे काय आहेत, हे आहेत अप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर नक्कीच मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल हार्डवेअर काय असते, सॉफ्टवेअर काय असते, यांचे डेफिनेशन मी सांगितले आहेत. सोप्या भाषेमध्ये, अगदी मराठी भाषेमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.